नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या 23 जुलै 2026च्या महाराष्ट्रातील पीक विमा योजना संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 223 कोटींचे प्रलंबित पीक विमा दावे तसेच 75% शेतकरी विम्यापासून का वंचित राहिले नक्की आणि 31 जुलैची अंतिम मुदत, तसेच एल निनोमुळे सरकारची तयारी, आवश्यक कागदपत्रे आणि शेतकऱ्यांनी नक्की आता काय करावे. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वात मोठ्या अपडेटपासून आपण सुरुवात करूया. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत माहिती दिली की 30 जून 2026 पर्यंत महाराष्ट्रातील पीक विम्याचे 223.24 कोटींचे दावे जे आहेत ते अद्याप जे आहेत ते प्रलंबित आहेत. महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत एकूण 27,513.15 कोटींचे जे दावे आहेत ते मंजूर झालेले आहेत. ओके, आता यापैकी 27,289.82 कोटींचे वितरण पूर्ण झालेले आहे, मात्र उर्वरित 223.24 कोटींचे वितरण जे आहे ते अजूनसुद्धा बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचे दावे अद्याप मिळाले नाहीत त्यांनी संबंधित विमा कंपनी किंवा बँकेशी संपर्क ठेवावा. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर आता ही दुसरी जी अपडेट आहे ती थोडीशी चिंताजनक बातमी आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी, माखणी आणि धानुरी या महसूल मंडळामधील अनेक शेतकरी खरीप 2025च्या पीक विमा लाभापासून वंचित राहिलेले आहेत. माहितीनुसार उपग्रहाच्या कथित चुकीच्या अहवालाच्या आधारे अनेक विमा दावे जे आहेत ते फेटाळण्यात आलेले आहेत. यामुळे या भागातील सुमारे 75% शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ जो आहे तो मिळू शकलेला नाही आहे. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी नाराजी आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 30 जुलैला आंदोलनाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. याबद्दलची ही अपडेट आहे महत्त्वाची. आता या निर्णयाविरोधात संबंधित शेतकऱ्यांनी 30 जुलै 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की उपग्रह अहवालाची फेर तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा मंजूर करावा. तसेच पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत 31 जुलै आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ओके, आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भारणे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना 31 जुलै 2026 पूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन आता केलेले आहे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत, म्हणून शेतकरी मंडळींनो 31 जुलै 2026 पूर्वी तुम्ही हा अर्ज करून घ्या पीक विम्याचा. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी विलंब न करता नोंदणी पूर्ण करून घ्यावी. ओके, आता पीक विम्याचे जर आपण प्रीमियम दर जर बघितले तर यावर्षी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रीमियम दर कसा भरावा लागणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. ओके, आता अन्नधान्य, डाळी आणि तेलबिया पिकांसाठी 2%, कापूस, कांदा आणि इतर व्यापारी पिकांसाठी 5%. अल्प प्रीमियममध्ये नैसर्गिक आपत्तीपासून आर्थिक संरक्षण मिळत असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके, आता एल निनोमुळे केंद्र सरकार सध्या सतर्क राहिल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. ओके, आता एल निनोबद्दल जर सांगायचं झालं तर आता हवामानाशी संबंधित ही महत्त्वाची अपडेट आहे. संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशातील 315 असुरक्षित जिल्ह्यांमध्ये पीक विमा नोंदणीला गती देण्याचे आता निर्देश दिलेले आहेत. उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण हे कन्फर्म मिळावे. ओके, तसेच पीक विम्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा आहेत. त्यावर जर आपण नजर टाकली तर पीक विमा अर्ज करताना पुढील कागदपत्रे तुम्ही सुद्धा तयार ठेवा. 7/12 उतारा किंवा संबंधित जमीन नोंद, पेरणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, आवश्यक इतर कागदपत्रे, तसेच किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की KCC धारकांनी आपल्या पेरणीची आणि जमिनीची माहिती जी आहे ती संबंधित बँकेत अद्ययावत अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे. ओके, आणि शेतकरी मंडळींनी आता काय करावे याबद्दलही तुम्हाला सांगेन मी थोडंसं. ओके, आता 31 जुलैपूर्वी पीक विमा नोंदणी पूर्ण करून घ्या तुम्ही शेतकरी मंडळींनो. तसेच सर्व कागदपत्रे तुमची बरोबर अचूक आहेत का याची खात्री करा. प्रलंबित दावा असल्यास संबंधित बँक किंवा विमा कंपनीशी तुम्ही संपर्क साधा. अर्ज भरताना चुकीची माहिती देणे टाळा तुम्ही. ओके, काहीच चुकीचं देऊ नका. अधिकृत वेबसाईट आणि किंवा कृषी विभागाकडूनच तुम्ही ही माहिती घ्या. ओके, आणि 23 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील पीक विमा योजनेत एकीकडे 223.24 कोटींचे दावे जे आहेत ते प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे काही भागांमध्ये चुकीच्या उपग्रह अहवालामुळे अनेक शेतकरी विमा लाभापासून वंचित राहिल्याचा मुद्दा जो आहे तो आता समोर आलेला आहे. तसेच 31 जुलै 2026 ही
पीक विमा नोंदणीची अंतिम मुदत कायम असल्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मंडळींनो. त्यामुळे अर्ज तुम्ही लवकर करून घ्या. आणि अशाच पीक विमा योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.